हे हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं की आपण आपलं आयुष्य योग्य वाटेवर चालत असतो, पण आपण आजूबाजूच्या लोकांकडे काहीतरी नवीन पाहतो आणि आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे हे का नाही. कंपॅरिझन, आपण एकमेकांसोबत कंपॅरिझन करायला सुरुवात करतो. बरेच लोक करत असतात आणि मग ते कंपॅरिझन करता करता आपण आपल्या आयुष्य जे सुरळीत चाललेलं असतो ते वाकडं करून घेतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मग माझं आयुष्य असंच आहे. याच गोष्टीवरती आधारित मी तुम्हाला आज एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मोटिवेशनल स्टोरीला सुरुवात करूया. एकदा एका जंगलामध्ये खूप पावसाचं वातावरण झालेलं असतं आणि एक मोर खूप छान त्याचा पिसारा फुलवून नाचत असतो. तो पिसारा फुलवून नाचण्यामध्ये एवढा बिझी असतो, एवढा दंग असतो की त्याला आजूबाजूचं काहीच दिसत नसतं. तो त्याच्या पिसाऱ्याचं खूप कौतुक करत असतो, तो त्याच्या रंगाचं दिसण्याचं खूप कौतुक करत असतो आणि मग नाचता नाचता तो ओरडायला सुरुवात करतो. ओरडल्यावरती मात्र त्याला असं वाटतं की माझा आवाज किती कर्कश आहे, माझा आवाज एवढा कर्कश का आहे, देवाने मला असा कर्कश आवाज का दिला, आणि असा विचार करून तो नाचता नाचता निराश होऊन जातो. त्याचबरोबर त्याला एक कोकिळ पक्षी सुद्धा दिसतो. तो कोकिळ पक्षी ओरडत असतो. त्याचा आवाज ऐकता त्या मोराला असं वाटतं की ह्या कोकिळ पक्षाचा आवाज किती सुंदर आहे, पण आपल्याला देवाने असा आवाज का दिला नाही, म्हणून तो अजून दुःखात जातो. आता हे असं करता करता त्याला इंद्रदेव प्रसन्न होतात आणि इंद्रदेव त्याला विचारतात की तू आत्तापर्यंत एवढा सुंदर असा पिसारा फुलवून नाचत होतास, मग आत्ता अचानक काय झालं की तू इतका निराश झाला. त्यावेळेला तो मोर इंद्रदेवाकडे आपली तक्रार, आपलं दुःख हे व्यक्त करतो की देवा, तुम्ही मला असा आवाज का दिलात, तुम्ही कोकिळ पक्षाला इतका सुंदर सुरेल आवाज दिलात, इतका गोड आवाज दिलात, पण मला तुम्ही असा आवाज का दिलात. तेव्हा इंद्रदेव मोराला सांगतात की असा नाराज नको हो, मी जरी कोकिळेला सुंदर आवाज दिला असेल तरी मी तुझ्याकडे खूप सुंदर असा पिसारा दिलेला आहे. मोराला त्याची चूक लक्षात येते की हो, आपल्याकडे खरंच खूप सुंदर पिसारा आहे, पण तेवढा सुंदर पिसारा कोकिळ पक्षाकडे नाहीये, त्याच्याकडे रूपही नाहीये, पण आपल्याकडे खूप सुंदर रूप आहे, कोकिळ पक्षाकडे फक्त आवाज सुंदर आहे. मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की ह्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, माझ्याकडे हे का नाही, म्हणून प्रत्येक वेळेला रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका, त्यातनं आपला स्वतःचा मार्ग निवडायला शिका. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्यांसोबत करता तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण की देवाने प्रत्येकाला खूप छान असं काहीतरी स्वतःच्या आयुष्यात खास दिलेलंच आहे. त्याच्यामध्ये आनंद मानायला शिका. कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्लॉगसोबत, नवीन मोटिवेशनल स्टोरीसोबत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण नवीन नवीन अपडेट्स आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक केल्यावरतीच येतील. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन अशाच मोटिवेशनल स्टोरीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बी स्ट्रॉंग अँड स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.